आता जर आपल्याला उपाय करायचे असतील तर त्या उपायांमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर या वर्षीची एक खासियत तुम्हाला सांगते. तुम्ही जर बघितलं असेल तर या वर्षी 19 तारखेला अक्षय तृतीया येते आणि आपण न्यूमरोलॉजीचे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. इथे 1 नंबर बद्दलची माहिती तुम्ही ऐकलेली असेलच, नसेल तर जाऊन नक्की ती बघा. तर 19 म्हणजे काय, 9 आणि 1 10 झालं आणि 0 आपण बाजूला काढलं की शेवटी राहतो 1. 1 हा सूर्यनारायणाचा नंबर आहे, त्यामुळे सूर्यनारायण त्या दिवशी ऍक्टिव्ह आहे. दुसरी गोष्ट, रविवारी आहे. रवी म्हणजे सूर्य, पुन्हा सूर्यनारायण ऍक्टिव्ह आहेत. 3 2026 त्याची टोटल पुन्हा 1 येते, त्यामुळे हे वर्ष पूर्ण सूर्यनारायणाचं आहे. त्यामुळे सूर्याचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या आयुष्यात असणं महत्वाचं आहे. त्यामुळे पुन्हा सूर्य इथे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि 14-15 तारखेला आता सूर्य त्याच्या उच्चीच्या राशीत गेला, त्यामुळे 19 तारखेला तो ऑलरेडी त्याच्या उच्चीच्या राशीमध्ये ऍक्टिव्ह असेल. त्यामुळे सूर्य उच्चीचा झाला म्हणजे किती प्रकारे सूर्यनारायण ऍक्टिव्ह झाला तुम्ही बघू शकता. त्यामुळे सूर्यनारायणाचे व्हायब्रेशन्स आपल्या आयुष्यात या दिवशी घेणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, सूर्यनमस्कार घालायचे, सकाळी आठवणीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्याचा मंत्र आहे त्याचा मंत्र जप करायचा आहे. त्यामुळे सूर्याची आपोआप कृपा दृष्टी तुमच्या आयुष्यात येईल.